मित्र हो, चिकन मटन अंडी याच्यापेक्षा जास्त चांगलं प्रोटीन देणारा नैसर्गिक पौष्टिक पदार्थ तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, कोलेस्ट्रॉल वाढलेला असू द्या, वजन वाढलेलं असू द्या किंवा पॅरालिसिस लकवा संधिवाताचा आजार, मणक्याचे आजार असू द्या, मांसपेशी सतत दुखण्याचा आजार असू द्या, या सगळ्या आजारांच्या मध्ये घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक असणारा हा पदार्थ आहे. हा पदार्थ कसा बनवायचा, किती, कधी खायचा आणि का खायचा, नीट लक्ष देऊ नये का. याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळे मांसपेशींचं आरोग्य चांगलं राहतं, शरीराची झीज चांगल्या प्रकारे भरून काढली जाते, फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे पचनशक्ती सुधारते, भूक चांगली शमवली जाते, सारखं खावखाव होत नाही, सोबतच तुमच्या रक्तातील साखरेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं. याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स जसं की आयर्न आहे, फोलेट आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, त्यामुळे रक्त चांगलं वाढतं. अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या संसर्गापासून आपला बचाव होतो, तंदुरुस्त होतो. रात्री झोपताना मूग, मसूर, तूर, उडीद आणि हरभऱ्याची डाळ एक सम प्रमाणात घेऊन पातेल्यात भिजू घाला. सकाळी उठल्यानंतर मिक्सर मधून बारीक पेस्ट करा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि चवीनुसार हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर आणि थोडासा ठेसा किंवा लाल तिखट टाका. तव्याला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे भाजून घ्या, परतून घ्या. याला म्हणतात मिक्स डाळीचा डोसा. अशा प्रकारे दररोजच्या नाश्त्यामध्ये दह्याबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो